की आता बैठका होत चालल्यात, त्या बैठकामधून कोण कुणावर टीका करायले हे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतच असतान। पण मला एकच सांगायचंय, मी टीका करणारा माणूस नाही, मी काम करणारा माणूस आहे। आणि आश्वासन जर पूर्ण करणारे लोकांना आपण निवडून नाही दिलं तर किल्ले धारूर शहराचा विकास होण्याऐवजी त्याची अधोगती होताना दिसून येईल। म्हणून नावाप्रमाणे निर्मळ आणि यांचं कामही निर्मळ अशाच माणसाला आपल्याला किल्ले धारूर शहरातील नगर परिषदेमध्ये निवडून द्यायचंय। दरबारामध्ये आम्ही एक असं ठरवलं आमच्या जाहीरनाम्यामध्ये की माझ्या अध्यक्षतेखाली प्रत्येक महिन्याला काय लोखंडे साहेब एक वार्डामध्ये आम्ही जनता दरबार भरवणार आहोत। तसेच प्रभाग क्रमांक 10 चे नगरसेवक उमेदवार, प्रभाग क्रमांक 10 तसेच प्रभाग क्रमांक 10 ब सर्वसाधारण महिला नगरसेविका पदाचे अधिकृत उमेदवार भाग्यश्री राम लोखंडे यांच्या प्रचारार्थ आणि किल्ले धारूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी कॉर्नर सभेचं आयोजन केलेलं आहे। आपण बघतो की नगर परिषदेची निवडणूक लागली आणि बघता बघता ही निवडणूक फक्त 4 दिवसावर येऊन राहिलेली आहे। या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्यापर्यंत अनेक उमेदवार येणार आहेत, प्रत्येकाला आश्वासन देणार आहेत। राजकारण म्हटलं की आश्वासन हे महत्वाचं आहे, परंतु ते आश्वासन पूर्ण करून घ्यायची जबाबदारी ही आपल्या लोकांवर असते। आणि याचा आपण या ठिकाणी सर्वांनी आदरणीय तात्यासाहेबांना या ठिकाणी शब्द द्यायचा। आपल्याला विकासाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर आजवी या ठिकाणी लाईटीची सोय नाही, नाल्यांची सोय नाही। आणि मग हा नाल्यांचा आणि लाईटीचा आणि रस्त्यांचा जर आपल्याला विकास पाहिजे असेल करते, परंतु माझ्या गरीब जनतेला आणि माझ्या गरीब मायबापाला आणि माझ्या गरीब भावंडांना आपल्याला नाल्यांचा विकास नाही झाला तरी चालेल, पण यांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी आपल्याला यांना निवडून द्यायचं। वेगवेगळ्या प्रकारची नोकरीसाठी तयारी करतात। कोणी पोलीस भरतीची तयारी करतंय, तर कोणी एमपीएससी यूपीएससीची तयारी करतं। परंतु समाजामध्ये आपण बघितलं तर आमच्या समाजामध्ये सकाळी जर आमची महिला घराच्या बाहेर पडली तर संध्याकाळी तिला खायला भेटते, आणि महिला जर घरातच बसली तर तिला खायला भेटत नाही, अशी परिस्थिती आमच्या समाजाची। आणि प्रत्येक घरातून जर आपण एखादा मुलगा नोकरीवर घेतला आणि नोकरीवर घेतल्यानंतर आपण त्यांच्या कुटुंबाला जर आधार दिला तर मी म्हणतो की ही निवडणूक आमच्यासाठी सर्वात महत्वाची ठरेल। हा देखील तुम्ही या ठिकाणी आम्हाला शब्द देऊन जायचे। आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलात। ताते इथं मोठी हायमॅक्स आहे आणि हायमॅक्स 10 वर्षापासून बंद आहे। समाजाकडे कुणाचंच लक्ष नाही। आमच्या समाजामध्ये बघितलं तर समाजकारण कमी आणि राजकारण जास्त जमतंय। राजकारणाची गोष्ट जर आपण बघितलं तर प्रत्येकाला उमेदवार असा वाटतो। मी तर म्हणत होतो की प्रत्येक घरातून एक उमेदवार राहावा आणि त्याला निवडणूक लढवावी। कारण समाजामध्ये मी गेल्या 9 वर्षामध्ये ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता, त्या कोरोनाच्या काळामध्ये या ठिकाणी 2 वेळेस लसीकरणाचा मी कार्यक्रम घेतला। लसीकरणाचा कार्यक्रम घेतल्यानंतर ज्यावेळेसल्या माता भगिनीला बंधूंना कोरोनाची लागण झाली, त्यांच्यासोबत मी दवाखान्यामध्ये प्रत्येक वेळी गेलो आणि त्यांचा जीव वाचवण्याचं काम केलं। इथं असणाऱ्या माझ्या महिला भगिनींना सरकारी
समाजामध्ये आपण बघतो की प्रसूतीची जी काही अडचण होती, ही अडचण मी सरकारी दवाखान्याच्या पुढे बसून उपोषण केलं आणि उपोषणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी डॉक्टर आदमाने साहेबांना मी या ठिकाणी पाचारण केलं होतं। त्यावेळेस इथल्या महिलांचा, गोरगरीब महिलांचा या ठिकाणचा प्रश्न आपण मिटवण्याचं काम केलं होतं। इथलं राशन कार्ड असेल, कोणाची आधार कार्डाची दुरुस्ती असेल, अजून कुठलंही सामाजिक काम असेल तर त्या सामाजिक कामामध्ये राम लोखंडे हा सगळ्यात पुढे होऊन काम करतो। समाजाला मी कुठंच खाली बघू देण्याचं काम केलं नाही आणि इथून पुढे देखील मी कुणाला खाली बघू देण्याचं काम करणार नाही। मी कधीच समाजामध्ये भेदभाव केला नाही। माझ्या वेळेस समाजामध्ये असा भेदभाव केला आणि मला गेल्या निवडणुकीला हार पत्करावी लागली। याचं कारण होती माझी आडवी आलेली जात। आता हे माझ्या जातीला बी कळायला पाहिजे की आम्ही कधीच दोन जातीला वेगळं मानलं नाही। आम्ही भावासारखंच राहिलो, परंतु या भावामध्ये फूट पाडण्याचं कारण किंवा या फूट पाडायचं जे काम आहे हे काही जातीवादी किंवा राजकारणी लोक करतात। हे आपण आता डोक्यातून काढायला पाहिजे। तुम्हाला जर विकास पाहिजे तर आपल्याला नगराध्यक्ष पदाचे असणारे जे उमेदवार आहेत श्री रामचंद्र अंबादासरावजी निर्मळ यांना प्रचंड बहुमताने या ठिकाणाहून निवडून द्यायचे। आणि मी या गर्दीच्या माध्यमातून सांगतो की तात्या तुम्ही 10 वार्डाचा किंवा प्रभागाचा जर विचार केला तर माझ्या प्रभागातून नंबर 1 ची लीड ही भाऊला राहील, हे मी सगळ्यांसमोर सांगतो। आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण आलात, तात्याला ऐकायचंय, भाऊंना ऐकायचंय, तर मी या कार्यक्रमाच्या प्राथमिक स्वरूपामध्ये जे आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत श्री रामचंद्र अंबादासरावजी निर्मळ यांचा सत्कार करण्यासाठी माणिक भाऊ लोखंडे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी भाऊंचा सत्कार करावा। उलटा बघा इकडे समोर, बघा इकडे क्रमांक 10 सर्वसाधारण महिला नगरसेविका पदाच्या अधिकृत उमेदवार भाग्यश्री राम लोखंडे यांचा सत्कार करण्यासाठी मी सुमित्राताई डोईफोडे यांना विनंती करतो की त्यांनी भाग्यश्री लोखंडे यांचा सत्कार करायचा। इकडे बघा। येणाऱ्या 2 डिसेंबर रोजी नगर परिषदची निवडणूक होऊ घातलेली आहे। त्या अनुषंगाने आपल्याला संबोधित करण्यासाठी आमचे छोटे बंधू व माजलगाव मतदारसंघाचे नेते माधव तात्या निर्मळ साहेब मंचावर उपस्थित आहेत। तसेच आमचे मित्र इंजिनियर सादेक भाई उपस्थित आहेत। तसेच आमचे दुसरे मित्र लोखंडे साहेब हे पण उपस्थित आहेत। तसेच आमच्यासाठी अहोरात्र जीवाचे रान करणारे आपले ॲडव्होकेट वकील साहेब भोसले ते पण उपस्थित आहेत। यायले काय कुणाय पुढे या थोडं इथं भाई यांच्याकडे माईक आहे राईट होते। तसेच ज्येष्ठामध्ये आमचे काका सोमनाथराव शेळके साहेब, तसेच आमचे मित्र आणि आमच्या प्रत्येक कामामध्ये आम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा ठाकणारे आमचे मित्र अनिलजी शेळके साहेब, तसेच सोन्या चांदीचे व्यापारी शेख याकूब भाई आणि या प्रभागामध्ये नगरसेवकाचे उमेदवार अजय प्रकाश गाय समुद्रे उर्फ बबलू, बरोबर आहे, आणि
माझ्या भगिनी भाग्यश्री राम लोखंडे आणि सन्माननीय मंच समोर उपस्थित माझे बंधू भगिनी माता व पत्रकार मित्रांनो, येणाऱ्या 2 डिसेंबरला आपल्याला नगर परिषदेचं मतदान आहे आणि त्या मतदान रूपी आपल्या प्रभागातून 2 नगरसेवक व मी नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे, असे आपल्याला 3 मतं करायचे आहेत आणि नगर परिषदचा एक कारभार चांगला व्हावा, तुम्ही आम्हाला निवडून द्यायचा आहे। तर ती विनंती करण्यासाठी आम्ही आपल्या समोर आज आलेलो आहोत। मला एकच सांगायचंय, नगर परिषदेचे जे काम असतात, सर्वात महत्वाचा जो आपला गावचा प्रश्न आहे तो पाणी प्रश्न आहे। मला जर तुम्ही संधी दिली नगराध्यक्ष होण्याची तर सर्वप्रथम मी 2 महिन्यामध्ये तो प्रश्न निकाली काढणार आहे। तसेच दिवाबत्ती असेल, नाली गटार योजना असेल, त्याच्यानंतर स्वच्छता असेल, हे काम सगळे अगदी आम्ही आतुरतेने करणार आहोत। आणि आमच्या दरबारामध्ये आम्ही एक असं ठरवलं आमच्या जाहीरनाम्यामध्ये की माझ्या अध्यक्षतेखाली प्रत्येक महिन्याला काय लोखंडे साहेब एक वार्डामध्ये आम्ही जनता दरबार भरवणार आहोत। त्या जनता दरबारातून प्रत्येक काही जे वार्ड वाईज समस्या असतील, काही समस्या सार्वजनिक असतील, काही समस्या वैयक्तिक असतील, कुणाचे संजय गांधी निराधारचे काम असतील, कुणाचे लाडकी बहीण योजना असतील त्याचे काम असतील, यासाठी आम्ही तो जनता दरबार भरवून त्या जनता दरबारामध्ये आपले प्रश्न सगळे निकाली काढण्याचा सतत प्रयत्न करणार आहोत। ही मी तुम्हाला आजच शब्द देतो। आणि मला सांगायचं झालं तर मी आपल्याकडे विनंती करण्यासाठी आलो आहे। आता बरेच इथं 5 उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे। तुतारीचा एक उमेदवार आहे, भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली, त्याच्यानंतर घड्याळाचा एक उमेदवार आहे, असे आणि अपक्ष 4 पक्षाचे 4 आणि अपक्ष एक उमेदवार आहे। तर मला एकच सांगायचंय की आता गल्लोगल्ली बैठका होत चालल्यात, त्या बैठकामधून कोण कुणावर टीका करायले हे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतच असतात। पण मला एकच सांगायचंय, मी टीका करणारा माणूस नाही, मी काम करणारा माणूस आहे। मी काय जास्त बोलत नाही। दुसरी पण एक मीटिंग आहे, तर सगळ्यांना एकच विनंती करतो मी, येणाऱ्या 2 डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक 10 मधून आपले अजय प्रकाश गाय समुद्रे व आपल्या भगिनी भाग्यश्री राम लोखंडे व मी स्वतः रामचंद्र अंबादास निर्मळ 3 उमेदवार मी नगराध्यक्षासाठी। तर आपल्याला विनंती आहे की या तिन्ही कमळासमोरील जे बटन आहे ते तिन्हीच्या समोरील बटन दाबून आपण आम्हाला आशीर्वाद रूपी मतदान रूपी आशीर्वाद द्या, ही विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। निवडणूक झाल्या मग नगर परिषदच्या आसीमध्ये आदरणीय तात्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लीड देण्याचं काम या माझ्या समाज बांधवांनी केलेलं आहे। म्हणून याही वेळेस आम्ही तुम्हाला शब्द देतो की आपण किल्ले धरून नगर परिषदेच्या सभागृहामध्ये अध्यक्ष म्हणून सर्वात जास्त मताने आणि सर्वात जास्त निर्णय या ठिकाणी निवडून जाताल, हे मी तुम्हाला या ठिकाणी तसेच यानंतर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय सादिकभाई इनामदार यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावे। नगर परिषद निवडणूक 2025 चे नगराध्यक्ष पद म्हणजे रामचंद्र भाऊ अंबादास भाऊ निर्मळ, तसेच नगर
परिषद नगरसेवक पदाचे उमेदवार वार्ड क्रमांक 10 चे अजय प्रकाश गायसमुद्रे आणि दुसरे जे आहेत श्रीमती भाग्यश्री राम लोखंडे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेमध्ये सन्माननीय व्यासपीठ आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असणारे आमच्या माता भगिनी आणि सर्व युवक आणि वडीलधारी मित्रांनो, आपणास या ठिकाणी खरंच आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी की आपण इतक्या मोठ्या संख्येनं एक नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये तात्या निर्भय यांच्यावर विश्वास टाकून आपण एकत्रित जमा झालो. खरंच मी मागील निवडणुकीमध्ये निवडणूक लढवली, या ठिकाणी आपण मी या ठिकाणी खूप मोठा आशीर्वाद दिला. परंतु आता पाहिल्यानंतर मी एक विचार केला की गावाच्या विकासामध्ये गाव आपलं खूप मागे या ठिकाणी पडलेला आहे. आपला भाग वंचित विकासापासून या गोष्टीचा विचार करून मी या ठिकाणी यावेळेस असा निर्णय घेतला की या तात्यासोबत या ठिकाणी मी पूर्ण ताकदीनं त्यांच्यासोबत राहून या ठिकाणी मेहनत करून या ठिकाणी गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी राजाभाऊ निर्मळ यांच्या माध्यमातून या गावाला एक चांगला नगराध्यक्ष आणि या दोन्ही जसे की राम लोखंडे एक तुमच्यासारख्या एका छोट्या कुटुंबातील एका व्यक्तीवर माधव तात्या निर्मळ सारख्या एका बँकेच्या चेअरमननी आज या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी प्रथमतः त्या बँकेमध्ये त्याला डायरेक्टर या पदावर त्याची नियुक्ती दिली आणि त्या विश्वास टाकला. आज या ठिकाणी बघा, मी त्या ठिकाणी काही त्या माहिती घेतली त्या बँकेच्या मॅनेजर कडून. फक्त राम लोखंडे यांच्या माध्यमातून या बँकेनं आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आपणास एक व्यावसायिक लोन म्हणून त्यांनी आपल्या समाजाला आज काही काही लोक शंकेच्या नजरेने पाहतात, परंतु राम लोखंडेच्या माध्यमातून तात्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्याकडे विश्वास टाकून आपल्याला हाताला काम मिळावं यासाठी ते प्रयत्न करतात. आज बघा आपल्यासाठी आपल्या गावामध्ये किती आपलं मोठं भाग्य आहे. आज आपण या ठिकाणी तात्यांनी एक मोठा व्यवसाय सोलर प्लांट असेल, जिनिंगचा असेल, पेट्रोल पंपच्या माध्यमातून एक निर्मळ परिवाराने या गावामध्ये विकासाची या ठिकाणी स्वतः लोकांच्या हाताला काम मिळावं, बेरोजगारांना रोजगार मिळावं या उद्देशाने जर हे निर्मळ परिवार करत असेल तर या गावाचा चेहरा मेहरा बदलण्यासाठी त्यांना काही वेळ लागणार नाही. फक्त आपण आपल्या आशीर्वाद रूपी या ठिकाणी येणाऱ्या 2 तारखेला आपण या ठिकाणी तिन्हीच्या तिन्ही कमळाचे चिन्ह दाबून या ठिकाणी आपली सेवा करण्याची संधी द्यावी. या ठिकाणी एवढंच बोलतो आणि या ठिकाणी मी या ठिकाणी माझी रजा घेतो. धन्यवाद.